ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. तर हाय आणि हॅलो मित्रांनो, केली कांदा कापून मिरच्या कापायला सुरुवात. आणि कोथंबीरचा बी पाडला मुर्दा. कारण आज प्लॅन होता नाश्त्याला पोहे बनवण्याचा. तर आमचे आचार्य तुम्हाला शिकवणार आहेत 1.5 मिनिटात पोहे कसे बनवायचे. तर चला सुरू करूयात. पहिले पोह्यांना घालून घेतली आंघोळ. त्यानंतर तुमच्या तोंडाला जेवढी चव आहे त्याच्यानुसार तुमच्याकडे ढवळं मीठ असेल तर ढवळं, गुलाबी असेल तर गुलाबी मीठ टाकून घ्या. आणि आचार्यांनी सांगितलं नाही पण साखर पण टाकतात म्हणे, मग ती बी 2-3 चमचे टाकून घेतली. नंतर पोरांना तर माहितीच आहे शेंगदाणे कसे रोस्ट करतात, तसे शेंगदाणे रोस्ट करून घ्या पण पोह्यासाठी. लगेचच 1 चमचा तेल टाकून कांद्याची लाल होईपर्यंत त्याला आंघोळ घालून घ्या. आणि याच्यासारखंच कुणी जर मध्ये स्वयंपाक करताना आलं तर त्याला पण लाल करून सोडून द्या. आणि दोघंही लाल झाल्यानंतर थोड्याशा मिरच्या घ्या, त्यांना पण आंघोळ घाला आणि लाल केलेल्या कांद्याला हिरव्या मिरची सोबत टाकून द्या. आणि सर्वात पहिले ज्या पोह्यांना तुम्ही आंघोळ घातली होती त्यांना थोडं थोडं करून चालू असलेल्या कांदा आणि मिरचीच्या आंघोळीमध्ये त्यांनाही सामील करून द्या, जोपर्यंत त्यांना पिवळा रंग येत नाही. हे काम आमच्या आचार्यांना एकदम बरोबर जमलं आणि त्यांना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करण्याचं श्रेय आम्हाला मिळालं. आणि तुम्ही ज्यासाठी उत्साही आहात तेच पोहे तुमच्यासमोर रेडी झालेले आहेत. तर शिकले का तुम्ही 1.5 मिनिटात पोहे बनवायची रेसिपी? कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय.